हाय हॅलो नमस्ते. तर आता हिवाळा म्हटला म्हणजे आमच्या खानदेशात प्रत्येक घरात तुम्हाला दिसतील मेथीचे लाडू. आजचा ब्लॉग आहे मेथीचे लाडू, जे की आमच्या मावशींकडे बनवले गेले. हे हिवाळ्यासाठी खूप छान असतात. यासाठी आपल्याला लागणार आहे मेथी दळलेली, त्यानंतर ड्रायफ्रूटचं बारीक केलेलं भुकटं, गूळ लागणार आहे आणि गव्हाचं पीठ, त्यानंतर डिंक. तर सगळ्यात अगोदर डिंक हा आपण तेलामध्ये तळून घ्यायचा आहे. छान खरपूस तळून घ्यायचा डिंक. त्यानंतर जो तळलेला डिंक आहे तो आपण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे आणि एका मोठ्या पातेल्यामध्ये सगळे जे पीठ असतात आपले ते मिक्स करायचे. ड्रायफ्रूट्स, मेथीचं पीठ, सगळे नाही फक्त ड्रायफ्रूट्स आणि मेथीचं पीठ मिक्स करायचे. व्यवस्थितपणे त्याला पूर्णपणे कव्हर करून घ्यायचे. त्यानंतर जो आपला डिंक तळलेला असतो तो थोडा स्मॅश करायचा आहे, कारण जो आपण मिक्सरमध्ये करतो जरा जास्त बारीक झालेला असतो. तर याला थोडा करायचा, खूप पण नाही, म्हणजे जरा खाताना एक दातात लागला पाहिजे, तो चव छान येते. आणि हे जे आपण सगळं सामग्री जमा केली आहे ती सगळं मिक्स करून द्यायची. आणि जे गव्हाचं पीठ असतं ते पीठ आपण भाजून घ्यायचे. जसं आपण उपमा करतो त्याला जसं आपण खरपूस भाजून घेतो गव्हाचं पीठ, तसं छानपैकी भाजून घ्यायचं आहे. बघा, त्याचा कलर ब्राउनिश झाला पाहिजे. हे असं छान भाजलं तर लाडू छान येतात, आणि ते जर कच्चं राहिलं तर लाडूंची रेसिपी बिघडते. त्यानंतर ते व्यवस्थितपणे गाळून आपण टाकून घ्यायचे सगळ्या पिठामध्ये. ते गाळायचं का, की त्याचे ते भाजल्यामुळे गोल गोल गोळे तयार झालेले असतात, आणि ते जर आपण डायरेक्ट टाकलं तर ते नाही बरोबर येत. त्याच्यामुळे गाळून घ्यायचं. आणि इकडे साईडला तेल गरम करायला ठेवायचे. छानपणे तेल गरम झालं की त्यात गूळ टाकायचा आहे. गुळाचा आपण पाक तयार करून घेतो. आता याचं प्रमाण किती घ्यायचं हे आपण किती लाडू करतो त्याच्यावर डिपेंड आहे. हे सगळं जे मिक्स केलेलं असतं याच्यामध्ये आता आपण गुळाचा पाक तयार झालेला आहे. बघा कसा दिसतोय. अशी कन्सिस्टन्सी ठेवायची त्याची, आणि हा गाळून त्याच्यामध्ये टाकून द्यायचा. तो गरम असतो त्यामुळे हात सांभाळायचा, कारण हाताला चिपकला तर खूप त्रास होतो त्याचा. हे छानपणे सगळं असं मिक्स करून घ्यायचे, पूर्ण व्यवस्थित करायचं. आणि ते मिक्स झाल्यावर त्याचे छान गोल गोल असे लाडू वळायचे. लाडूंची साईज ही डिपेंड असते. कोणी खूप छोटे घेतं, कोणी मोठे घेतं, कोणी मीडियम घेतं. तर मीडियमच छान वाटतात. बघा, छान असे लाडू तयार झाले, आणि याची चव अतिशय उत्तम लागते. आपण मेथी किती घेतो त्या प्रमाणात असते ती चव. कोणाला कडू आवडतात तर कोणाला नाही आवडत, पण हिवाळ्यासाठी खूप उत्तम असतात हे लाडू. ज्यांच्याकडे होत नसतील त्यांनी एकदा प्लीज ट्राय करा, खूप छान लागतात.